वरोड्यात लाखो रुपयांचा बनावट तंबाखू व पान मसाला जप्त. पोलीस ॲक्शन मोडवर. एका व्यापाऱ्याच्या घरातून बनावट माल जप्त. वरोड्यात आज लाखो रुपयांचा बनावट सुगंधित तंबाखू व पान मसाला जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या तंबाखूची व पान मसाल्याची मोजणी अजूनही सुरू असून हा माल लाखो रुपयाचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे कळते की वरोडा नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी फिरत असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जिजामाता प्रभागातील महिलांनी आपल्या परिसरात बनावट सुगंधित तंबाखू व पान मसाला नियमितपणे येत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे व जिल्हाप्रमुख नितीन मध्य यांनी आज 3 डिसेंबर रोजी बुधवारला सापळा रचला व संध्याकाळच्या सुमाराला बनावट माल घेऊन येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या पिकअप व्हॅन क्रमांक MH34BG 1009ला थांबवून चौकशी केली असता त्यात नामवंत कंपनीच्या नावाचा बनावट सुगंधित तंबाखू व पान मसाला आढळून आला. शिवसैनिकांनी त्याची माहिती पोलिसांना देताच पोलीस त्वरेने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पंचनामा केला. बनावट सुगंधित तंबाखू प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून व्यापार करणाऱ्यांना त्वरित अटक करावी, अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा मुकेश जीवतोडे यांनी पोलीस प्रशासनाला दिला. बनावट तंबाखू व फार मसाल्याचा व्यापार हा गेल्या 1-1.5 वर्षापासून सुरू असल्याचं माहिती त्यांनी दिली. बनावट माल घेऊन पिकअप व्हॅन चंद्रपूर येथून वरोड्यात शहराजवळील एकार्जुना येथे पोहोचले होते. हा व्यापार करणाऱ्यांनी एकार्जुना येथील अजय रमेश कामडी यांचे घरी एक खोली किरायाने घेतली होती. या खोलीत काही माल उतरवून वाहन निघाले असताना येथील एकार्जुना चौकात शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे व जिल्हाप्रमुख नितीन मध्य यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी अडविले व ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी मिथुन लहानू घोटेकर राहणार पंचशील चौक, जटपुरा गेट चंद्रपूर व अनिल बोधे या दोघांना अटक केली आहे. आपणास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली असून जप्त करण्यात आलेल्या मालाची मोजणी सुरू आहे. मात्र जप्त करण्यात आलेला सुगंधित तंबाखू लाखो रुपयाचा असून हा व्यापार करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले. शिवसेनेच्या माध्यमातून सुगंधित तंबाखू व पान मसाला जप्त करण्यात आल्यानंतर दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी त्वरेने हालचाल करून तंबाखूचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्यावर धाड टाकली. या व्यापाऱ्याच्या घरातून बनावट सुगंधित तंबाखू व पान मसाला मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे.